मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या गुन्हेगारांना कडक शासन व्हावं या मागणीसाठी बीड शहरामध्ये उद्या एका मोठ्या मोर्चाचं आयोजन केलं आहे आणि याच मोर्चाच्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असणार आहे। कसा पोलीस बंदोबस्त असेल, ज्या रस्त्यावरून हे सगळे आंदोलक जाणार आहेत तर तिथे काय व्यवस्था असेल या संदर्भात बोलण्यासाठी बीडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पाणकर साहेब माझ्यासोबत आहेत। पण साहेब, साधारणतः किती बंदोबस्त असेल या सगळ्या रूटवरती? सर्वसाधारणपणे 400 ते 450 अधिकारी आणि अंमलदार असा मोठा बंदोबस्त आम्ही लावलेला आहे। त्याचप्रमाणे RCPची पथकं तसेच SRPFची कंपनी याचं देखील आपल्याला मदत मिळणार आहे। आणि जो रूट आहे आंबेडकर पुतळ्यापासून ते कलेक्टर ऑफिस या रूटवरती जे मोर्चा जाणार आहे, मुक मोर्चा जाणार आहे, त्या ठिकाणी ड्रोनचं देखील आम्ही नियोजन करत आहोत। आणि वॉचर आमचे जे उंच उंच इमारती आहेत त्या ठिकाणी आमचे अंमलदार सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून राहतील। पण सर, ज्या रस्त्यावरनं खरं तर हे मोर्चेकरी जाणार आहेत तो रहदारीचा रस्ता आहे, म्हणजे शहरातील मुख्य रस्ता आहे, बाजारपेठेचा रस्ता आहे। तर मग जर आपली जी राहणारी वाहतूक आहे ती जर अशीच चालू राहिली तर मग या मोर्चावर काय परिणाम होईल? नाही, आपण एक विशेष आदेश काढून माननीय SP सरांच्या आदेशाने आपण काही प्रमाणामध्ये शहरातील वाहतूक वळवलेली आहे आणि त्या ठिकाणी ट्रॅफिकचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठल्याही वाहनांना त्याचप्रमाणे वाहनधारकांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। पण साहेब, मला याची कल्पना आहे की हा तपास CIDकडे वर्ग करण्यात आला आहे, हा तपास CIDकडनं करण्यात येतो आहे। मात्र कुठेतरी एक प्रश्न वारंवार पोलिसावरती विचारला जातो आहे की 18 दिवस झाले संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जी पहिल्यांदा अटक झाली त्यावरतीच हा तपास थांबला का, किंवा यातील जे प्रमुख आरोपी आहेत त्यांना कधी अटक होणार? सदरचे तपास हे CID यंत्रणेकडे वर्ग झालेले आहेत आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत। त्यांचं व्हिजिट पण इथे चालू आहेत आणि सर्व प्रकारे प्रयत्न CID यंत्रणेचा चालू आहे। CID यंत्रणेचा तपास चालू आहे। लवकरच हे लोक सापडते असं जरी पोलिसांकडून सांगण्यात येत असलं तरी एक प्रश्नचिन्ह मात्र निश्चित उपस्थित होत आहे की आज 18 दिवस झाले जे प्रमुख या प्रकरणातले मारेकरी आहेत ते अटक कधी होणार? कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।